नमस्कार, मी भाऊसाहेब आजबे. आजपासून म्हणजेच 5 डिसेंबर पासून पुढची 5 वर्ष महाराष्ट्रामध्ये पेशवाई राजवट असणार आहे. आणि पेशवा अर्थात देवेंद्र फडणवीस आहेत. हे मी म्हणत नाही, तर कालपासून गोदी मीडियानं या प्रकारचं नरेटिव्ह पेरण्यास सुरुवात केलेली आहे. यावर कदाचित आपल्याला असं वाटू शकतं की हुजरेगिरी करणाऱ्या या मीडियाकडून अजाणतेपणे हे होतंय का, किंवा अनावधानाने हे होतंय का. तर एक गोष्ट लक्षात घ्या, भाजपा, संघ परिवार किंवा त्यांच्याशी संबंधित ही गोदी मीडिया यांच्याकडून कोणतीही गोष्ट अनावधानाने होत नाही. त्यामागे निश्चित अशा प्रकारचा काहीतरी शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म हेतू असतो, तर आणि तरच त्या प्रकारचं जे नरेटिव्ह आहे ते पेरलं जातं. त्यावर दुसराही कदाचित आपल्या मनामध्ये असा प्रश्न येऊन गेला असेल की पेशवाई राजवट म्हणण्यात चूक काय आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, शिवाजी महाराजांच्या काळापासून आजपर्यंतचा जर महाराष्ट्राचा इतिहास पाहिला, या इतिहासातला काळा अध्याय जर कोणता असेल तर तो पेशवाईचा आहे. हा काळा अध्याय कसा हे जर समजून घ्यायचं असेल तर आपण महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी पेशवाईविषयी काय म्हटलंय आणि काय लिहिलंय हे आवर्जून वाचायला हवं. तरी देखील एक गोष्ट जर नमूद करायची असेल तर ती मी अशी करेन की या पेशवाईच्या राजवटीमध्ये अस्पृश्यांना गळ्याभोवती मडकं आणि कमरेभोवती झाडू लावून फिरावं लागत होतं. म्हणजे 1885 मध्ये मुक्ता साळवे या 15 वर्षाच्या मुलीने एक निबंध लिहिला. त्या निबंधात तिनं असं म्हटलं होतं की अस्पृश्य जर व्यायामशाळेसमोरून गेला तर ही लोक त्याचं जे शिर आहे ते धडा वेगळं करत, बॅट बॉल जसं खेळतात तसं बॅट म्हणजे तलवार आणि बॉल म्हणजे ते धडा वेगळं झालेलं शिर, अशा प्रकारे ते करत होते. लोकहितवादी यांनी आपल्या शतपत्र्यांमध्ये हे म्हणून ठेवले, जेव्हा पेशवाईचा अंत झाला तेव्हा महिला, स्त्रिया ह्या घराबाहेर कशा आल्या आणि त्यांनी तो आनंद कसा साजरा केला. बाकी या पेशवाईनं रमणा आणि घटकंचुकी अशा गोष्टींमध्ये काय ऐतिहासिक योगदान दिले हे जर समजून घ्यायचं असेल तर साधा गुगल सर्च करा, ते तुम्हाला लक्षात येईल. आणि आता इतकं प्रचंड बहुमत मिळाल्यावर देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी होत असताना यांना जर पेशवाई राजवटीची आठवण येत असेल आणि देवेंद्र फडणवीस हे जर पेशवा वाटत असतील तर हा खूप गांभीर्यानं घ्यावा असा इशारा आहे. आणि हा नेमका कोणाला इशारा आहे तर फुले, शाहू, आंबेडकर विचार मांडणारे कार्यकर्ते आणि लोक यांना तो इशारा आहे. म्हणजे भलेही यांच्या जाहिरातींमध्ये हे महात्मा फुले आणि डॉक्टर आंबेडकर यांना स्थान देत असतील, परंतु प्रत्यक्षामध्ये यांची कृती आणि व्यवहार जो आहे तो त्यांच्याच विचारावरती हल्ला करणारा आहे. आणि म्हणून याचा मतितार्थ एकच होतो, तो असा की फुले, शाहू, आंबेडकर विचार मांडणारे जे कार्यकर्ते आणि लोक आहेत त्यांना आता या नव्या वैचारिक लढाईसाठी तयार राहावं लागेल आणि निकरानं ही लढाई लढावी लागेल. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.